आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे लक्ष्मणाने सीतामाईला वनवासासाठी सोडले होते आणि ते आपल्या देवडीतील मानगंगा नदीचे उगमस्थान पण आहे। तर जय श्रीराम मंडळी, आज अचानक पप्पा म्हणले तुला एका चांगल्या ठिकाणी नेत, मग मी का सुट्टी देतोय? फिरायला जायचं म्हणल्यावर सगळ्यात पुढे मी असतो। तर आपल्याला जायचं होतं गणेशखिंड, बोथे आणि कुळकजा येथील सीतामाईच्या डोंगरावर। तर पहिल्यांदा गणेशखिंडमध्ये जाऊन श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि बोथे या गावामध्ये असलेल्या पवनचक्क्या अगदी जवळ जाऊन बघितल्या आणि त्याच्यानंतर कुळकजापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीतामाई दंडकारण्याच्या डोंगरावर आलो। तिथेच एका बाजूच्या विहिरीत डुकून बघितलं तर मोठीची मोठी बेडकं होती आणि ही असली बेडकं मी पहिल्यांदाच बघितलेली। त्यानंतर पहिलं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मंदिराच्या आत जाऊन बघतोय तर अतिशय अप्रतिम आणि सुंदर अशी सीतामाताची मूर्ती होती आणि त्या सीतामातेच्या मंदिरासमोरच एक बजरंग बलीचं छोटस मंदिर होतं आणि या मंदिराच्या पाठीमागेच होतं मानगंगा नदीचं उगमस्थान। आणि ही बाणगंगा आणि मानगंगा नदी पुढे जाऊन वेगवेगळ्या होतात। बाणगंगा नदी नीरा नदीला जाऊन मिसळते आणि आपली मानगंगा नदी पुढे चंद्रभागा नदीला जाऊन मिसळते आणि तिथल्या पुजाऱ्याकडून आपण जराशी माहिती घेतली। जेव्हा श्रीरामांच्या सांगण्यावर जेव्हा श्री लक्ष्मण सीतामातेला घेऊन ह्या घनदाट अरण्यात आले आणि या ठिकाणी आल्यावर सीतामातेला तहान लागली म्हणून श्री लक्ष्मणाने तिथे बाण मारला आणि ती गुहा खाली आहे आणि त्या गुहेत 5 कुंड आहेत। तिथले पाणी त्यांनी झाडाच्या पानाचे 2 द्रोण तयार करून ते पाणी वर आणले आणि सीतामाई तवर इथे त्यांची वाट बघून झोपी गेल्या। त्यामुळे त्यांनी सीतामातेच्या उशाला एक आणि पायथ्याला एक ते दोन्ही द्रोण ठेवले आणि तिथून बाणगंगा आणि मानगंगा नदीचा उगम झाला।